काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवार आपल्यासोबत आहेत। विलासजी, नागपूर लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक वेळ निवडणूक लढवण्याचा जिंकण्याचा तुमचा अनुभव आहे। आता नागपूरचा पूर्ण रणसंग्राम जो आहे तो सज्ज झालेला आहे, पिक्चर आता क्लिअर झालेला आहे। वंचित बहुजन आघाडीने पण काँग्रेसला पाठिंबा दिला आहे। तुम्ही कसं पाहता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिलेला पाठिंबा आणि संपूर्ण चित्र? नाही, वास्तविक अपेक्षा अशी होती की वंचित बहुजन आघाडी आपल्या महाविकास आघाडीबरोबर आले असते, पण काय कारण आहे ते तर मला माहीत नाही। परंतु मी माननीय प्रकाश बापू आंबेडकरांचा आभार मानेल की त्यांनी नागपूरमध्ये आमचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि निश्चितच त्याचा मोठा फायदा विकास ठाकरे यांना होईल, काँग्रेसला होईल। नागपूरमध्ये असं पाहिलं तर आंबेडकरी मतांची संख्या खूप आहे आणि निर्णायक क्षमतेमध्ये ते मतं आहेत। कुठेतरी आता विभाजन टळेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल? नाही, काय झालं की या वेळेला आंबेडकरी समाजाची जी मानसिकता आहे ना, ती भाजपा विरोधामध्ये आणि विशेष मोदीच्या विरोधामध्ये, हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आहे आणि त्यांना असं मनोमन वाटायला लागलं ग्रास रूटपर्यंत। आता आम्ही 4-5-6 दिवसामध्ये आहे ना, तर आमच्यापेक्षा ॲक्टिव्ह ते लोक आहेत की त्यांना जर हे पुन्हा 2024मध्ये मोदी आणि BJP आली तर संविधानाची मोडतोड करतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे आणि म्हणून ते जोराने आमच्याबरोबर लागलेले आहेत। आम्ही येऊ न येऊ अनेक लोक आम्हाला अशी भेटली, आमच्या कार्यकर्त्यांना भेटले की ते म्हणाले की आम्ही जे मतं देऊन राहिलेलो आहे तुमच्या माध्यमातून ते संविधान टिकलं पाहिजे यासाठी देऊन राहिलेलो आहोत, म्हणून आम्ही तुमच्याकडून आम्हाला काही नको, आम्ही आता मतदान देऊ आणि मतदान जास्तीत जास्त लोकांनी द्यावं यासाठी प्रयत्न करू। 26 तारखेला काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी संपूर्ण महाविकास आघाडीसोबत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। 27 तारखेला महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। जोरदार शक्ती प्रदर्शन दोघांकडून करण्यात आलं। नाही, आमचं तर काय, विकास ठाकरे एकटेच होते, त्यांनी तर ग्रामीणचाही शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्याबरोबर त्यांनी फॉर्म भरला, ग्रामीण भागातून त्यांनी पुष्कळ लोक आणले आणि म्हणून ते आमच्या एवढेच त्यांचे लोक त्या ठिकाणी दिसले। आता ते एवढे बलाढ्य उमेदवार, त्यांच्यासाठी इतके लोक येणं आणि विकास ठाकरेसारख्या एक नवोदित उमेदवारासाठी इतके लोक येणं हे लोकांसाठी आश्चर्यकारक होतं। हे विकास ठाकरेची लोकप्रियता, त्याचबरोबर काँग्रेसला असलेलं समर्थन आणि BJPला असलेला विरोध याचं हे प्रात्यक्षिक होतं। नितीन गडकरींनी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं होतं की आम्ही कुणाला आणलं नाही आणि लोक स्वतःहून आले। एक 50,000 लोक आल्याचा भाजप नेत्यांचा दावा होता। आता 50,000 लोक इथं आले असेल तर आता कसं आहे की आकडेवारीमध्ये त्यांचा कोणी हात धरत नाही। आता ते सांगतात की 5 लाख मतांनी मी विजयी होणार आहे। मागच्या वेळेला नानाभाऊ पटोले हे 4,44,000 मतां त्यांना मिळाले आणि गडकरींना त्यापेक्षा 2,14,000 मतं जास्त मिळाले। नानाभाऊ पटोले आयत्या वेळेला आले, बाहेरचे होते, त्यांचा जास्त परिचय नव्हता। आम्हीच लोक जे होतो ते आम्ही सर्वजण लागलो आणि त्यांच्यासाठी काम केलं आणि त्यांना 4,14,000 मतं मिळाले। मागच्या वेळेला माझ्या विरोधामध्ये 2014मध्ये जे 2,80,000चा लीड होता तो कमी झाला आणि 2,14,000पर्यंत आला। आता जर विकास ठाकरेसारखा उमेदवार उभा राहिला आणि त्यांनी निश्चितच तो नानाभाऊ पटोलेपेक्षा जास्त मतं घेईल, 1.5-2 लाख, तर तो जाईल 6.5 लाखावर। तर 6.5 लाखावर जर विकास ठाकरे गेला तर गडकरी साहेबांना 5 लाख जास्त म्हणजे 11 लाख वोट घ्यावं लागेल। 11 लाख त्यांचे, 6 लाख आमचे, 17 लाख आणि जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांचे 1-1.5 लाख, म्हणजे हा आकडा जाईल 19 लाखावर। तर 22 लाखांमधून 19 लाख एवढं मतदान होणार आहे का? नागपुरामध्ये 55% कधी जास्त मतदान झालं नाही। मी एवढ्या निवडणुका लढलो, 1,63,000 मतांनी मी 98मध्ये निवडून आलो,
पण त्यावेळेला या प्रमाणामध्ये मतदान नाही झालं. आता हे शक्य आहे का याचा त्यांनीच विचार करावा. म्हणजे त्यांचं काय आकडेवारीमध्ये त्यांचा कोणी नंबर 5 लाख मतांनी येणार, नंतर आपकी बार 400 पार. तर हे यांना जो अहंकार आलेला आहे ना, तर या अहंकारामुळेच त्यांचा पराभव होईल. काँग्रेस पूर्णपणे एकसंघ आहेत. बिलकुल. अरे याच घरामध्ये मी, माननीय सतीश चतुर्वेदी, माननीय नितीन राऊत या सगळ्यांनी मिळून विकास ठाकरेची उमेदवारी आम्ही त्याचं समर्थन केलं. अनीस अहमदसुद्धा आमच्याबरोबर आले आणि सर्वांनी, आता एकही विरोधामधला सूर विकास ठाकरेच्या म्हणजे आला नाही. याचा अर्थ सर्व लोक त्याचं समर्थन करून राहिलेले आहेत आणि सर्वांना असं वाटलं की एकदा गडकरीसारख्या मुकाबला करायचा असेल तर ज्याची संघटनेवर पकड आहे, पार्टीचा अध्यक्ष आहे आणि 30-35 वर्षानंतर पश्चिम नागपूरसारख्या क्षेत्रामधून हा माणूस निवडून आला 2019मध्ये, तर याच माणसाचं आपण समर्थन केलं पाहिजे आणि पक्षाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. नागपूरसारखा अनेक विचारसरणींचा एक मिक्स असलेला हा असा केंद्र आहे, नागपूर शहर आहे. या शहरामध्ये 5 लाख 6 लाखांची लीड घेऊन जिंकणं अशक्य, राजकीय दृष्टिकोनातून अशक्य वाटतं आपल्याला. बिलकुल. म्हणजे उगाच काहीतरी मी म्हणून राहिलो ना की ही जी भाषा आहे ना ही अहंकारामुळे येते. गडकरींनाही अहंकार झाला आहे 5 लाख मतांनी निवडून यायचा. मोदींनाही अबकी बार 400 पारचा अहंकार झालेला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणून राहिले की अबकी बार 45 पार, त्यांनाही अहंकार आहे. तर आणि हे सगळे मी 1 लाख कोटीचं काम केलं. अरे कोण पाहिलं आहे तुमचं? 1 लाख कोटीच्या कामामुळे जो हाहाकार झाला मागच्या 23 सप्टेंबरला तो लोकांनी पाहिलेला आहे. तुमचं स्वप्न तर त्याच दिवशी पूर्ण झालं. नागपुरामध्ये बोट चालण्याचं, बोटही चालल्या पुरासंदर्भात म्हणताय. मग झालं ना ते. तर मी काय सांगून राहिलो की आता येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सांगू की आमचा उमेदवार कसा विजयी होणार आहे आणि तुम्ही तुमचा कसा पराभव होणार आहे. आता घोडा मैदान जवळच आहे. तर घोडा मैदान जवळ आहे आणि नागपूरसारख्या शहरामध्ये 5 लाखाचा मताधिक्य घेऊन जिंकणं अशक्य आहे असं मत आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या आधारे विलास मुत्तेमवार व्यक्त करतायत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.